खोपोली शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकजूट। आगामी काळात शहरात मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतील, नगराध्यक्ष कुलदीप अभय शेंडे यांनी पत्रकार परिषदेत मांडला प्रगतीचा पाढा। खोपोली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली असून यामध्ये शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष कुलदीप अभय शेंडे आणि उपनगराध्यक्ष विक्रम शेठ साबळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेत नगराध्यक्षांनी सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली। खोपोली शहराचा कायापालट करण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। विशेष म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर सर्व सदस्यांनी एकमत दर्शवल्याने कामांचा मार्ग मोकळा झाला आहे। दिनांक फेब्रुवारी 23, दिनांक फेब्रुवारी 25 व दिनांक मार्च 17 रोजी खोपोली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सदर बैठकीकरिता मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, उपाध्यक्ष श्री विक्रम साबळे तसेच सर्व सभापती व सदस्य उपस्थित होते। सदर बैठकीमध्ये नगरोत्थान महाअभियान या योजनेअंतर्गत खोपोली शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली। शासनामार्फत प्राप्त निधीतील विविध विकासविषयक कामांना मंजुरी देण्यात आली। सन 2025 ते 26 चे सुधारित अंदाजपत्रक व सन 2026 ते 27 चे अंदाजित अंदाजपत्रक यावर सविस्तर चर्चा करून ते एकमताने मंजूर करण्यात आले। मंजूर अंदाजपत्रकानुसार सन 2026 ते 27 साठी एकूण अंदाजपत्रकीय रक्कम 237,56,42,277 रुपये इतकी असून अखेरची शिल्लक 51,61,027 रुपये इतकी दर्शविण्यात आली आहे। महसुली उत्पन्नामध्ये मालमत्ता कर, विविध कर महसूल, शासन अनुदाने, नगरपरिषद मालमत्तेपासून मिळणारे भाडे उत्पन्न, विविध फी व वापर शुल्क तसेच व्याज उत्पन्नाचा समावेश आहे। महसुली खर्चामध्ये आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, दुरुस्ती व देखभाल, विविध अनुदाने तसेच नागरी सेवा पुरविण्यासाठी आवश्यक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। भांडवली तरतुदींमध्ये शहरातील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता प्रकल्प, शहर सुशोभीकरण, सार्वजनिक बांधकामे तसेच प्रगतीपथावरील विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। शहराच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे। महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 च्या कलम 101 अन्वये अंदाजपत्रक सभेसमोर मांडण्यात आले। सर्व उत्पन्न व खर्चाचा तपशील सभेसमोर सादर करण्यात आला व चर्चेनंतर सभेने अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान केली। खोपोलीच्या विकासाला गती देणारे आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे हे अंदाजपत्रक ठरेल असा विश्वास नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी व्यक्त केला। तसेच सभेमध्ये विविध लोकहितार्थ निर्णय घेण्यात आले। त्यातील नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधवांना पेन्शनमध्ये रुपये 500 प्रतिमाह इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली असून दिव्यांगांना प्रतिमाह 1250 इतकी पेन्शन दिली जाणार आहे। नगरपरिषद क्षेत्रातील ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कर शास्ती लागलेली आहे त्यांना मालमत्ता कर शास्तीमध्ये 50% सूट देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। खोपोली नगरपरिषद क्षेत्रातील ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कर शास्तीमध्ये 50% पेक्षा जास्त माफी करिता अर्ज प्राप्त झाले अशा सर्व 161 अर्जदारांना शास्तीमध्ये 50% पेक्षा जास्त माफी देण्यास मान्यता देण्यात आली। प्रभाग क्रमांक 10 मधील उमरजी पटेल नगर येथील श्रीराम मंदिरा शेजारील सामाजिक सभागृहाचे कामास मंजुरी देण्यात आले। खोपोली नगरपरिषद हद्दीतील गगनगिरी महाराज आश्रमासमोरील विकास रस्ता रुंदीकरणास विकास मंजुरी देण्यात आली। जुना मुंबई पुणे महामार्गावरील खोपोली नगरपरिषद हद्दीतील हनुमान मंदिर ते गुडलक चौक रस्ता दुभाजकावर प्लॅटेशन करण्यास मान्यता दिली। CSR निधीतून नगरपरिषदेच्या विविध शाळेवर सोलर सिस्टम बसविण्यात येणार आहेत। आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांनी शिफारस केल्यानुसार जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत विविध कामांना मंजुरी देण्यात आली। आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकार प्रवीण जाधव, सागर जाधव, तय्यब खान, भाई ओवाळ, शेखर परब, सचिन यादव, सारिका सावंत व अन्य पत्रकारांनी शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आणि विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत थेट प्रश्न उपस्थित केले। पत्रकारांच्या प्रत्येक शंकेला आणि प्रश्नाला नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे यांनी सविस्तर व सकारात्मक उत्तरे दिली। नगराध्यक्षांच्या पारदर्शक भूमिकेमुळे आणि विकास आराखड्यामुळे उपस्थित पत्रकारांनी समाधान व्यक्त केले। खोपोलीच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध असून आगामी काळात शहरात मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतील असा विश्वास यावेळी
नगराध्यक्ष कुलदीप अभाई शेंडे आणि उपनगराध्यक्ष विक्रमशेठ साबळे यांनी व्यक्त करत पत्रकारांचे आभार मानत पत्रकार परिषद संपन्न केली।